चलनामुळे होणाऱ्या अडचणीच्या संदर्भामध्ये आमचे बर्गे साहेब हे आंदोलन करायला या ठिकाणी बसले होते। मला जेव्हा ही गोष्ट कळली तर मी असं सांगितलं की मीच या आंदोलनाला भेटायला येतो आणि याचं कारण असं आहे की वाहतूकदारांचा आणि राजकारण्यांचा संबंध फार जवळचा आहे। तुम्ही जर नाराज झाला तर आम्ही अडचणीमध्ये येऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पण त्या उद्देशाने काही मी इथं आलेलो नाही। तुम्हाला न्याय कसा देता येईल तुमचा एक सहकारी म्हणून मी इथं आलोय। मी आताच माननीय परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांच्या कार्यालयाशी बोललो आणि तुमच्या या प्रश्नाबाबत उद्याच दुपारी 12:30 वाजता बैठक लावण्याचं नियोजन माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी केलेलं आहे। चलनाच्या बाबतीमधली तुमची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये अन्यायकारक चलन फाडू नये ही माझी देखील भूमिका आहे। त्याच्यामुळे उद्याच्या बैठकीला ऍडिशनल डीजी असतील, परिवहन खात्याचे सगळे अधिकारी असतील, तुमचा सहकारी म्हणून मी देखील उपस्थित राहणार आहे आणि राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन होईल। त्या डिपार्टमेंटच्या संदर्भातली काही माहिती मला नसल्यामुळे मी जास्त काही याच्यावर बोलत नाही, पण मी एवढाच आपल्याला शब्द देतो की उद्याच्या बैठकीमध्ये तुम्ही कायमस्वरूपी हसत राहाल अशा पद्धतीचा निर्णय आपण घेऊ। तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे तुमची एकजूट आहे म्हणूनच आलो। तुमच्यामुळे फाटाफोड असं तर कसं आलो, त्याच्यामुळे तुम्ही न्याय हक्कासाठी बांधले याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आताच मला जी कोणी सांगितली की गाडी 5 लाखाची आणि दंड 10 लाखाचा। या सगळ्या वातावरणामध्ये येणारा गणपती सण असेल किंवा येणाऱ्या सगळ्या सणाच्या निमित्तानं ज्या गाड्या विशेषतः आमच्या कोकणामध्ये जातात, विदर्भामध्ये जातात, खानदेशामध्ये जातात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात, तशी आमची सोय होते तशी तुमच्यावर देखील अन्यायकारक कुठची गोष्ट घडू नये या मताचा मी तुमचा एक सहकारी आहे। उद्या 12:30 वाजता आपण आपले 10 जण प्रतिनिधी घेऊन मी कुठे यायचं ते मी तुम्हाला फोनवर सांगेन, त्या ठिकाणी यावं। आणि मला बर्गे साहेबांना विनंती करायची की शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथं आलेलो आहे, माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपलं उपोषण आपलं आंदोलन मागे घ्यावं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की वाहतूकदारांना ज्या ज्या काही अजून आवश्यकता असलेल्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्याची यादी देखील उद्या तुम्ही बैठकीच्या निमित्तानं करून या। एक महत्वाचा विषय जो सांगितला गेला की पार्किंग, जे काल पार्किंग असतं आणि आज त्याचा नो पार्किंग म्हणून वापर केला जातो बोर्ड लावून, या गोष्टी देखील अतिशय भयावह आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील मांडा, तुमच्या वतीने मी देखील मांडे आणि उद्या प्रताप सरनाईक साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे एक सक्षम आणि कार्यक्षम मंत्री आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला ते नक्की न्याय देतील हा विश्वास या ठिकाणी आपण व्यक्त करूया आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं। एक मिनिट